तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहे जे रो हाऊसेसमध्ये छोटी छोटी बेडरूम असतात, त्या बेडरूममध्ये कसं फर्निचर बनवायचं. तर चला मी दाखवतो तुम्हाला कसं फर्निचर बनायचं. कारण जागा कमी असल्यामुळं कसं करायचं, काय करायचं ते दाखवणार आहे. त्याच्या अगोदर वरती बघू शकता इथं डिझाईन केलेली आहे अशी सिलिंगची. कारण आपल्याला फर्निचर जे बनवायला लागत होते वरच्या डिझाईनच्या हिशोबाने चालणं लागत होतं. तर वरच्या डिझाईनच्या तुम्ही म्हणसाल कसं काय, कारण हे जो फॅन आहे मित्रांनो हा बेडच्या वरती आला पाहिजे, याचं सेंटर करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळं आपल्याला वरच्या डिझाईनच्या हिशोबानं चालणं लागतं. तर चला आपण बघूया. तर बघू शकता इथून सनी मेन डोर आहे या बेडरूमचा, आणि आता मी बेडरूममध्ये आलो. त्याच्यानंतर इकडल्या साईडला आपण ड्रेसिंग टेबल घेतलेला आहे, खाली त्याचा टॉप घेतलेला आहे. इकडल्या साईडला बाथरूम आहे, म्हणून सनी आपण ती जागा इथं एवढी सोडलेली आहे. तर बघू शकता या अशा प्रकारे केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला एक साईड टेबल घेतलेला आहे, तो सध्या आपण इथं ठेवलेला आहे बघू शकता. आता तो लावल्याच्या नंतर तुम्हाला दाखवून देणार आहे. त्याच्यानंतर या असा बेड घेतलेला आहे आपण बघू शकता. आता हे बेडचे कॉर्नर तुम्ही म्हणतात लागतात, हे होतात. खरं आहे तुमचं, बेडचे कॉर्नर लागतातच. मग याला आपण राऊंड करणार आहे, हे बघा. हे असे आपण राऊंड करणार आहे, कारण लागणार नाही म्हणून सनी. त्याच्यानंतर बेडची हाईट जी आहे मित्रांनो ती फक्त 18 इंच आहे. आता हे 18 इंच घेणार आहे आपण गादी सगट. तर हे असं बीड आहे बघू शकता. तर हे आता बीड आपला कंप्लीट झालेला आहे. याच्यावरती सनमायका लावायचा बाकी आहे, आणि सनमायका लावल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर हा आहे ड्रेसिंग टेबल बघू शकता किती छोटा घेतला आपण. म्हणजे छोटा म्हणजे असा 2 फुटाचा आहे आणि असा 4.5 फुटाचा आहे. तर एवढ्या जागेमध्ये आपण एवढा ॲडजस्ट केलेला आहे, आणि असं ह्या बेडरूमचं एक डिझाईन तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला बघू शकता आपण जे स्टोरेजसाठी इथं मोठं कॉलमचं गड्डं होतं, त्याच्यामध्ये आपण वॉल ड्रॉप केलेलं आहे. तर हे असं वॉल ड्रॉप केलेलं आहे बघू शकता. त्याच्यानंतर इथं 2 ड्रॉवर देणार आहे. त्याच्यानंतर इथं शेल्फ राहणार आहे. त्याच्यानंतर इथं शेल्फ राहणार आहे. त्याच्यानंतर खाली शेल्फ, आणि त्याच्यानंतर याला दरवाजे येणार आहे. तर हे असं आपण वॉल ड्रॉप दिलेलं आहे. तर हे वॉल ड्रॉप आहे बघू शकता. आणि हे वॉल ड्रॉप आहे 3 बाय 6.5 फुटाचा आहे, आणि वरती आपण असा बॉक्स केलेला आहे जो पोटमाळ्याच्या यूजमध्ये येतो. त्याच्यानंतर इकडल्या साईडला बघू शकता या बेडरूमच्या बाहेर जे असा दरवाजा आहे, आणि हे दरवाजाने इथं गॅलरी आहे समोर, आणि त्या गॅलरीच्या बाजूलाच एक परत आपलं असं वॉल ड्रॉप आहे. तर हे असं वॉल ड्रॉप आहे बघू शकता. यालाही आपण तसं सेम केलेलं आहे, पण याची साईज थोडीशी मोठी आहे. कारण हे जो कॉलम आहे या कॉलमपाशी जागा जास्त सोडलेली होती, आणि बाकी सेम आहे. तर हे असं आहे मित्रांनो हे बेडरूम. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करून घ्या, चॅनलला लाईक करा, शेअर करा. अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी संजना फर्निचर जालना या चॅनलला फॉलो करून घ्या.